हे पहा सामना लवकरात लवकर चालू करून घ्यायचा आहे. पुढील सामन्याला उशीर होत आहे. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे सामना लवकरात लवकर चालू करा. बॅटिंग करण्यासाठी आलेले आहेत. बापू शेठ बापू प्रसाद प्रसाद शेठ जाकी तिकडे लिंक पाठवा ग्रुपवर लिंक. आणि शिंदे कुठे गेले? हो लिंक पाठवा ग्रुपवर. हॅलो इथं बॉलर कुठे? हां बॉलर बॉलर पण आहे. लवकर चालू करून घ्या मला. चला हे हंपर दुसरा काय ना. सामना लवकरात लवकर चालू करून घ्यायचा आहे. हे पहा शेड मध्ये जे बसलेत ना पत्र्याच्या शेड मध्ये पलीकडं टोपीचे शेड बनवले त्यांनी इकडे यायचंय. दोघच थांबा तिथे फक्त बाकीचे सर्वांनी इकडे यायचंय. अंपायरचं नाव काय खालच्या? अंपायरचं नाव सांगा ना. नाव करायचं त्याचं फक्त. ए दादा ए अंपायरचं नाव काय? अंपायरचं याला पुकारायला काय नको स्वागत करायला काय पाहिजे सगळी. गावदरा GPL पर्व पहिले या ठिकाणी पहिल्या पर्वातला पहिला सामना या ठिकाणी सुरू होत आहे. भैरवनाथ 11 वर्सेस साई 11 हा पहिला सामना या सत्रातील चालू होत आहे. समोरचे साईडला सारखं नाही इथले रमेश रमेश साईडला वा. भैरवनाथ 11चे फलंदाज चेतन सुर्वे आणि निलेश सुर्वे ओपनिंग साठी जात आहेत. हे पहा सामना लवकरात लवकर चालू करून घ्यायचा आहे. आतमध्ये ग्राउंड मध्ये कोण जाणार नाही. भैरवनाथचा कधी जाणार? दोन वर झाल्यानंतर तीन असतं भाऊ. जाणार नाही गेलं तर पेनल्टी. 5 मिनिट पण आलं 11च्या व्यतिरिक्त त्या संघाचा तर पेनल्टी. हे पहा सामना चालू असताना दोन्ही टीमला एक विनंती आहे की आपला फलंदाजा व्यतिरिक्त दुसरा कोणी खेळाडू ग्राउंड मध्ये जाता कामा नये नाहीतर त्या संघास पेनल्टी लागेल. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. फलंदाज भैरवनाथ 11 फलंदाज पाठवायचे ताबडतोब. चला प्रथम फलंदाजीसाठी भैरवनाथ 11चे चेतन सुर्वे आणि निलेश सुर्वे ओपनिंग साठी जात आहेत. दोन्ही संघांनी बॉल चेक करून घ्यायचा आताच. दोन्ही संघाला विनंती आहे बॉल चेक करून घ्यायचा आहे. बरं ग्राउंडच्या बाहेर षटकार गेला चौकार गेला तरच बॉल चेक करायचा आहे अन्यथा बॉल चेक करायचा नाही परत. आणि 2 ओव्हरच्या आतमध्ये जर बॉल बाहेर गेला जर हरवला तर नवीन बॉल देण्यात येणार आहे आणि 2 ओव्हरच्या पुढे जर बॉल बाहेर जाऊन हरवला तर जुन्या बॉलवरच खेळावं लागेल. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. वेळ खूप झालेला आहे सामने खूप आहेत
लवकरात लवकर सामना चालू करून घ्यायचा आहे. सरपंच आम्हाला जीपीचं टी शर्ट पण नाही राव. मग काय यार, मला ऐकलंय पुढच्या वर्षी तुम्हाला डबल डबल टी शर्ट काय बापा आम्हाला म्हणलंच नाही कोण मापाचं. आम्ही ग्रुप हे पहा, शेड मधल्या सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, खेळाडूंना विनंती आहे, त्यांनी स्टेज जवळ यायचंय, पाय बसायला इकडं, नाही तर बाउंड्रीच्या बाहेर जाऊन बसायचंय. चला लवकर. साई इलेव्हन्स कडून प्रथम गोलंदाजी करण्यासाठी आलेला आहे विठ्ठल शिंदे. सामना चालू करायचा आहे. बात करण्यात येईल. इकडे असलेले पंचांना काय म्हणते. विठ्ठल शिंदेचा प्रथम बॉल आणि हा थोडासा कटवण्याचा प्रयत्न आणि कंपाऊंडच्या आतमध्ये डिक्लेअर 2 धावा आहेत. अतिशय उत्कृष्ट असा चाललेला सामना. दोन्ही टीम अशा उत्कृष्ट आहेत. विठ्ठल शिंदेचा पुढील चेंडू आणि मारण्याच्या प्रयत्नात बीट झालेला आहे निलेश. पहिल्या षटकात भरण्यात इलेव्हन्सच्या 2 आताचा वाईट आहे का? आताचा वाईट नाही ना. 2 चेंडूवरती 2 धावा झालेल्या आहेत. विठ्ठल शिंदे पुढील चेंडू पाहूया काय होतं या चेंडूवरती. आणि हा उत्कृष्ट असा फटका मारलेला, परंतु एकच धाव. अतिशय उत्कृष्ट अशी फिल्डिंग. अतिशय उत्कृष्ट असं बॉलिंग करत आहे विठ्ठल शिंदे. पाहूया पुढील चेंडू. फलंदाजीसाठी आहे चेतन. पाहूया काय करतोय पुढील चेंडूवरती. आणि हा असा उत्तुंग मारलेला. पाहूया काय होतंय. बाहेरील कुणीही बोलायचं नाही, पंचांचा निर्णय द्यायचा आहे. पंचांचा 2 धावांचा इशारा आलेला आहे. केतन सुरेने असा मारलेला फटका, यावरती 2 धावा आलेल्या आहेत. विठ्ठल शिंदे यांचा पुढील चेंडू. पाहूया काय होतंय आता पुढील चेंडूवरती. विठ्ठल शिंदेचा पुढील चेंडू. सामना करतोय केतन आणि उत्कृष्ट असा मारलेला फटका. पाहूया काय होते. मिसफील्ड, परंतु एकच धाव. पाच चेंडू 6 धावा झालेले आहेत. विठ्ठलचा पुढील चेंडू. पाहूया काय होतंय. आणि हा उत्कृष्ट फटका मारलेला. पाहूया काय होतंय. आणि एकच धाव. एका धावावर समाधान मानावं लागतंय भोरनाथ इलेव्हन्सला. भोरनाथ इलेव्हन्स पहिल्या षटकात 7 धावा झालेल्या आहेत. मॉन्टी शिंदे यांचं मैदानात आगमन झालंय. त्यांचं जीपीएलच्या वतीने सहर्ष असं स्वागत. तसेच सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर गायकवाड यांचंही सहर्ष असं स्वागत. कंपाऊंडच्या भिंती कोण बसले, त्यांनी बाउंड्रीच्या बाहेर जायचंय, नाही तर मंडपापाशी यायचंय. ग्राउंड मध्ये कोणी बसायचं नाही. वैष्णव गवळी, सिद्धेश फरतडे उठायचं तिथनं. चला पुढील शतक घेऊन आलेलं आहे विनायक सुर्वे. सामना करतोय निलेश सुर्वे. पाहूया काय होतंय. आणि एका धावावर समाधान मानावं लागतंय निलेशला.
विनायक सुरेचा पुढील चेंडू पाहूया काय होते या चेंडूवरती आणि पंचांचा व्हाईटचा इशारा अतिरिक्त धावामध्ये भर धाव संख्या 9 रन्स विनायकचा पुढील चेंडू केतन आणि उत्कृष्ट असा मारलेला फटका पाहूया झेल होतो का नाही केतनने सुंदर असा फटका मारलेला परंतु 2च धावा विनायकचा पुढील चेंडू पाहूया काय होतंय आणि जोरदार असा मारलेला फटका पाहूया काय झालेलं आहे तिकडे काहीच नाही का चौकार पंचांनी चेक करायचंय महेश भाऊ षटकार आहे का चौकार षटकार वा केतन मारलेला हा या सामन्यातील पहिलाच षटकार खणखणीत असा षटकार मारलेला केतनने जर षटकारांची हॅट्रिक मारली तर संघ मालक अविनाश भाऊ सुर्वे यांचे 500 रुपये त्यांना पारितोषिक मिळणार आहे पाहूया आता पुढील 2 चेंडूवरती केतन षटकार मारतोय का हे बा पंचांनी जाऊन अंपायरने जाऊन पाहायचंय की काय एकच डिसिजन द्यायचंय बाहेर उभे राहिलेले असतील तरी जो निर्णय असेल तो द्यायचा आहे अरे वा अतिशय उत्कृष्ट असा विनायकने गोल्ड काढलेला आहे पहा षटकारानंतर कशी वापसी गेली विनायकनं बहुतेक वेळा संघ मालकांनी जसं बक्षीस लावलं होतं परंतु विनायकनं त्यावर मात केली आणि त्रिफळा बाद केलेला आहे केतनला संदीप सुरे यांनी जर पहिल्या चेंडूवरती जर षटकार मारला तर अमित सप्ते यांचे त्यांना 1000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे भरनाथ 11चा स्कोर झालेला आहे 17 रन्स केतन तुफाननी बल्लेबाजी करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यामध्ये विनायक यशस्वी ठरवा त्यांनी त्रिफळा बाद केलेला आहे पाहूया विनायकचा पुढील चेंडू आणि संदीपला हा चेंडू काही समजलेला नाहीये जसं जसं ऊन वाढत जाणार तसे तसे फलंदाज आणि दोन्ही संघ तापत जाणार पाहूया धावांचा किती डोंगर उभा करतायत सर जाईपर्यंत धावांचा डोंगर उभा होतोय का पाहूया विनायकचा पुढील चेंडू सामना करत संदीप आणि उत्तुंग असा मारलेला फटका पाहूया झेल होतो आणि झेल सुटलेला मिसफील्ड झालेली आणि यावरती पंचांचा चौकारचा इशारा पा मिसफील्ड किती मागात पडलेली आहे विठ्ठल शिंदे सूर्य डोळे आलेला असेल बहुतेक असं वाटतंय मला तो सूर्य असा त्यांचा डोळ्यावरती गेला परंतु त्यांना बॉल दिसलेला नाही धावसंख्या जाऊन पोचलेली आहे 21 रन्स वरती 2 षटकानंतर धावसंख्या 21 धावा काय मिळेल त्या बॉक्सवर तीन धावा पडला त्याच्यावर. दोन ओव्हर झाले पाहूया साहिल कडनं पुढला गोलंदाज कोण येतोय
चला चला सामना चालू करा लवकर. हा साई इलेव्हन्स कडनं बॉलर आलेला आहे प्रदीप. येऊ का पाहूया प्रदीपचा पहिला चेंडू. सामना करेल निलेश. आणि पहिल्या चेंडूवर असा मारलेला फटका पाहावा शेल होतो गाडी मिस फील्ड. पाहा किती धावा निघतायत या चेंडूवरती. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावाचा प्रयत्न परंतु नाहीये. 2च धावावर समाधान मानावं लागते भैरवनाथ इलेव्हन्सला. पुढील चेंडू पाहूया निलेश काय करतो आणि जोरदार मारलेला फटका पाहूया चौकारच्या दिशेने गेलेला मिस फील्ड झालेली आहे. पाहूया किती धावा निघतायत. एकाच धावावर समाधान म्हणावं लागलेलं आहे. पुढील चेंडू आणि कटवणीचा प्रयत्न. विकेट मिळालेला आहे साई इलेव्हन्सला. साई इलेव्हन्सला संदीपच्या स्वरूपात दुसरा धक्का लागलेला आहे. यानंतर बॅटिंगसाठी जात आहे दीपक. दीपक कटआउट. बापू आहे दीपक. त्याने कॅच घेतला गोकुळनी. हा चला तिसरं षटक चालू. तिसऱ्या षटकातले काही चेंडू आणि फुलटॉस चेंडूवर फटका मारलेला आहे. पाहूया या चेंडूवरती काय होते आणि दीपकने पहिल्याच चेंडूवर षटकार मारलेला आहे. हॅट्रिक मारले तर संघ मालकांचे त्यांना 501 रुपयाचे बक्षीस आलेलं आहे. तिसऱ्या षटकातले काही चेंडू पाहूया. मगाशी संघ मालकाने षटकारांच्या हॅट्रिकसाठी बक्षीस लावलेलं होतं परंतु दुसऱ्या चेंडूवरती विकेट मिळाली साई इलेव्हन्सला. पाहूया आता या दुसऱ्या चेंडूवरती काय होतंय. पलीकडे कोण थांबले असतील त्यांनी बॉल आणून दे ना. महेश दादा सुरू आहे. छोट्या मुलाला लावून बॉल आणायला लावून आतमधनं सामना चालू करू. इकडे दुसऱ्या बॉलवरती गोकुळ पाठीन बॉल तू इकडे खेळायला सापडतो का बघ. सामना चालू करायचा आहे. तिसरं षटक चालू असताना भैरवनाथ इलेव्हन्सची धावसंख्या झालेली आहे 30 रन्स. बॉल शोधण्यासाठी जायचंय. राखीव खेळाडूंनी बॉल शोधण्यासाठी यायचंय. प्रदीपचा पुढील चेंडू पाहूया काय करतोय आणि पुढच्या चेंडूवरती बीट झालेला. दीपकला बॉल काही समजलेला नाहीये. चला प्रदीपचा पुढील चेंडू काय करतोय पाहूया दीपक आणि दीपकने मारलेला फटका. पाहूया किती धावा निघतायत आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण. 3 षटकानंतर भैरवनाथ इलेव्हन्सची धावसंख्या झालेली आहे 32 रन्स. सरासरी
11च्या रन रेटनं भैरवनाथ इलेव्हन्स पुढे सरकत आहे. पाहूया चौथं षटक घेऊन आलेला आहे विठ्ठल शिंदे. स्कोर झालेला आहे 3 षटकानंतर 32 रन. निलेशनं जर या चेंडूवरती षटका मारला तर सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर गायकवाड यांच्याकडनं 500 रुपये त्यांना बक्षीस देण्यात येत आहे. आहे की काही आहे की एवढं काय गावातल्या गावात विश्वास विश्वास पाहिजे. पुढील षटक घेऊन आलेला आहे विनायक आणि डिक्लेअर 2 धावा. आता असेल तो 2 डिक्लेअर 2 धावा. विनायकचा पुढील चेंडू एका बरोबरला 2-2 1-1. पुढील चेंडू काय करतोय निलेश. विनायकचा पुढील चेंडू आणि एक धाव संकेत भर. चला फलंदाजाहून काहीशे मला वाटतं ऊन असलं तरी गरम झालेलं नाही. साई इलेव्हन्स अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाजी. विनायकचा पुढील चेंडू सामना करेल दीपक. पाहूया दीपक काय करतो या चेंडूवरती आणि फटका मारलेला. पाहूया काय होतंय. एकच धाव एका धावावर समाधान मानावं लागतंय. विनायकचा पुढील चेंडू सामना करेल निलेश. पाहूया निलेश काय करतोय आणि जोरदार असा मारलेला फटका परंतु मिसफील्ड वरती 2 धावा. अतिथ्यास गचाचा क्षेत्ररक्षण आणि ओव्हरथ्रोच्या पुन्हा एकदा 1 धाव. ओव्हरथ्रो करून जर कंपाऊंडच्या आतमध्ये गेला तर 2 रन्स. विनायकचा पुढील चेंडू सामना करेल दीपक. पाहूया दीपक आपल्या संघासाठी फटकेबाजी करतो का आणि जोरदार असा मारलेला फटका. पाहूया किती धावा निघतायत. विठ्ठलकडे गेला चेंडू. विठ्ठलकडे हातात निसटलेला परंतु पुन्हा पकडला. या चेंडूवरती 1च धाव. पाहूया विनायकचा पुढील चेंडू सामना करेल निलेश. पाहू निलेशने मारलेला फटका. पाहूया किती धावा निघतायत आणि मिसफील्ड झालेली. साई इलेव्हन्स यांच्याकडनं मिसफील्ड वरती किती धावा निघतायत परंतु 2च धावा. 2 धावावर समाधान मानलं लागतंय. चौथ्या षटकानंतर धाव संख्या जाऊन पोचली होती 42 धावा. 40च्या सरासरीने चाललेल्या असे ॲव्हरेजने भैरवनाथ इलेव्हन्स. साई इलेव्हन्सचे प्रत्येक षटक असं महागडे जात आहे. प्रत्येक षटकात 8 ते 10 11 अशा धावा दिलेल्या आहेत साई इलेव्हन्सने. बॉलिंग साठी आलेला आहे विठ्ठल शिंदे. सामना करेल दीपक. पाहूया दीपक आपल्या संघासाठी फटकेबाजी करतोय का आणि दीपकने उत्कृष्ट असा फटका मारलेला. पाहूया किती धावा निघतायत. झेलबाद होतोय का नाही परंतु मिसफील्ड झालेली. पाहूया किती धावा निघतायत. डिक्लेअर 2 धावा. आज जाऊन जर बॉल अडवला तरी चौकार दिला जाईल.
बाहेरून जर चौकाराच्या बाहेर गेला तर चौकाराचे विठ्ठलचा पुढील चेंडू सामना केला दीपक आणि पुन्हा एकदा मारला असा फटका 2 धावा. बॉल आतमध्ये गेल्यानंतर काहीतरी दगडाला लागून थांबत आहे त्यामुळे चौकार जात नाही. दीपकचा प्रयत्न आहे जोरदार फटकेबाजी करण्याचा फटका सुद्धा मारतोय परंतु बॉल काय त्या पद्धतीने पुढे जात नाही. धाव संख्येत भर. विठ्ठलचा पुढील चेंडू सामना करेल दीपक आणि दीपकला विठ्ठलचा चेंडू काही समजलेला नाही. निर्धाव पद्धतीने टाकलेला विठ्ठलने हा चेंडू. अशा पद्धतीने बॉलिंग जर झाली तर रनावरती अंकुश लागू शकतं. पाहूया विठ्ठलचा पुढील बॉलवरती दीपक काय करतोय फटका मारतोय का आणि पुढील चेंडू आणि पुन्हा एकदा बीट. दीपकला विठ्ठलचा चेंडू काही 2 समजलेला नाहीये. 2 निर्धाव पद्धतीचे असे चेंडू टाकलेले विठ्ठलनं धाव संख्येत राखून ठेवलेली आहे. या 2 चेंडूवरती धाव संख्या थोडीशी मंदावलेली. पाहूया पुढील चेंडूवरती दीपक काय करतोय आणि पंचांचा व्हाईटचा इशारा. व्हाईट प्लस 2 रन्स अशा 3 धावा. 2 चेंडू चांगले टाकले परंतु तिसऱ्या चेंडूवरती व्हाईट आणि कंपाऊंड मध्ये बॉल गेल्यानंतर 2 धावा डिक्लेअर आहेत. अशा पद्धतीने 3 धावा मिळालेल्या आहेत. स्कोर झाला 49. 5 ओव्हर चालू असताना भरनाथ 11चे आणि पुन्हा एकदा टाकलेला चेंडू आणि पंचांचा 1 रन आणि 50ची 50 झालेली आहे. भरनाथ 11ची 50 झालेली आहे. 5वे षटक चालू असताना साहिल वेसनं फिल्डिंग त्यांची जरा गच्चाळ झालेली त्यामुळं 5वे षटक चालू असताना 50 धावा पूर्ण झालेल्या भरनाथ 11च्या. पुढील चेंडू आणि विठ्ठल शिंदेंनी जर याचे एकच बॉल राहिलेला आहे त्यांचा या बॉलवर विकेट घेतली तर सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर गायकवाड यांच्याकडनं 101 रुपयाचं पारितोषिक आणि फलंदाज निलेश सुर्वेने जर षटकार मारला तर त्यांना सुद्धा 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. 501 रुपयाचं बक्षीस आहे. विठ्ठलचा पुढली चेंडू सामना करेल निलेश आणि जोरदार मारलेला असा आणि 500 रुपयाचं बक्षीस नाही. 2 रन्स कमी पडले. चौकार 250 नाही पण 200 तरी द्यायला पाहिजे. साहिल वेन्सनं 5 षटकाचा खेळ संपलेला आहे. 5 षटकात धाव संख्या जाऊन पोचलेली आहे 54 रन्स. अतिशय धावांचा डोंगर असा उभा केलेला आहे भरनाथ 11नं. पाहूया शेवटच्या षटकात आता किती धावा निघतायत. निलेश आणि दीपकची तुफान अशी बॅटिंगच्या जोरावरती भरनाथ 11 54 धावावरती पोचलेला आहे. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. पुढील गोलंदाज येत आहे निलेश मधुकर सुर्वे गोलंदाजीसाठी आलेला आहे साहिल वेन्सकडनं. पाहूया 6 चेंडूवरती किती धावा काढता येतात. शेवटचे 6 चेंडू आता तर 54 धावावरती पोचलेला आहे भरनाथ 11. लास्ट ओव्हरचे 6 बॉल्स किती धावा करतायत. निलेशचा पहिला चेंडू आणि दीपकने जोरदार मारलेला फटका. पाहूया किती धावा निघतात. पहिल्या चेंडूवरती खणखणीत असा चौकार. दीपकने पहिल्या चेंडूवरती खणखणीत असा चौकार मारलेला आहे आणि शेवटच्या 5 चेंडूत किती धावा 58 वरती धाव संख्या गेलेली आहे. आता जरा शेवटच्या षटकात दीपक जरा तळपलेला आहे. पाहूया आता 5 चेंडूत अजून किती षटकार आणि चौकार मारतोय.
पाहूया आता निलेशचा पुढील चेंडू आणि सामना करतोय ते दीपक. पाहूया काय करतोय आणि पुन्हा एकदा मारला चेंडू आणि किती धावा निघतात आणि मिसफील्ड आणि 2 धावांचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत बरंदाव विलियम्सनं. दीपकनं 2 चेंडूवरती 6 धावा आणि स्कोर झालेला आहे 60 रन्स. भैरवनाथ इलेव्हन्सचे शेवटचे काही चेंडू बाकी आणि पुन्हा एकदा मारलेला चेंडू पाहूया झेल होते आणि झेल बाद. नवीन प्लेअर वरती खेळावं लागेल कॅच झालेल्या वरती. पुढील फलंदाजीसाठी चाललेला आहे सागर शिंदे. पाहूया शेवटच्या षटकातले काही चेंडू बाकी आहेत. भैरवनाथ इलेव्हन्स पाहूया किती रन्स करतायत. निलेश सुर्वे बॉलिंग मार्क वरती आहे. निलेश सुर्वे सामना करेल सागर शिंदे. निलेश सागरचा पुढली चेंडू सामना करेल. सागरने थोडासा असा कटवलेला चेंडू पाहूया किती धावा निघतायत आणि 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दुसरा धाव रन बाद. धाव घेण्याच्या प्रयत्नात सागर शिंदे बाद झालेला आहे. शेवटच्या षटकातले काही चेंडू बाकी बॅटिंग साठी चाललेला आहे ज्ञानेश्वर सुर्वे. साई इलेव्हन्सनं शेवटच्या ओव्हर मध्ये असं थोडासा कमबॅक केल्यासारखं वाटतंय कारण या शेवटच्या षटकात पहिल्या चेंडूवरती चौकार मारलेला होता परंतु निलेश सुर्वेने काहीसं रोखून ठेवलेलं भैरवनाथ इलेव्हन्सला. सामाजिक कार्यकर्ते भगवान सुर्वे यांचं जर ज्ञानेश्वर सुर्वे यांनी षटकार जर मारला तर 500 रुपयाचं बक्षीस ठेवलेलं आहे. पाहूया ज्ञानेश्वर सुर्वे षटकार मारतायत का. निलेशचा पुढील चेंडू सामना करेल तो ज्ञानेश्वर. साई इलेव्हन्सने शेवटच्या या षटकात काहीसा कमबॅक केलेला आहे. रनावरती रोख लावलेला आहे परंतु पाहूया चेंडूवरती नाही आणि या चेंडूवरती चेंडू ज्ञानेश्वरला काही समजलेला नाहीये. निर्धाव पद्धतीने गेलेला हा चेंडू. पुढली जे मॅच आहे त्याचे संघाचे कर्णधार त्यांनी टॉस उडवण्यासाठी मंडपात यायचंय. वाघजा इलेव्हन्स सरपंच योद्धा चला टॉस उडवण्यासाठी यायचंय. शेवटचा चेंडू पाहूया षटकार मारतोय का आणि ज्ञानेश्वरने मारलेला फटका आणि पावयावरती काय होते आणि सावकार दिशेने गेला परंतु नाही. 2च धावा. तिसऱ्या धावाचा प्रयत्न आणि धाव बाद. अशा पद्धतीनं पहिला या सत्रातला पहिला सामना पहिली बॅटिंग संपलेली आहे. भैरवनाथ इलेव्हन्सनं 63 रनचा आव्हान ठेवलेला आहे. भैरवनाथ इलेव्हन्सनं साई इलेव्हन्स समोर पावयास जिंकण्यासाठी 64 धावांची गरज साई इलेव्हन्सला. ओम साई इलेव्हन्स भैरवनाथ इलेव्हन्सनं ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आपल्याला पुढील भरपूर सामने आहेत. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. यानंतर होणारा सामना वाघजा इलेव्हन्स वर्सेस सरपंच योद्धा टॉस उडवून घ्यायचंय. तुमच्याकडे बॉल यारच नाही होय. हो सुर्वे तुम्ही बॉल पुजून आलता बरं. गणेश सुर्वे बॉल पुजून आलता बरं माझ्या येऊच नको. चला
भैरवनाथ इलेव्हन्स लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. हॅलो, हे पहा सरपंच योद्धा वर्षेस वाघजाई इलेव्हन्स टॉच उडवण्यासाठी यायचंय. कप्तानाला विनंती आपण टॉच उडवायचा आहे. कर्णधार यानंतर होणारा सामना सरपंच योद्धा वर्सेस वाघजाई इलेव्हन्स. चला वाघजाई इलेव्हन्स कर्णधार भैरवनाथ इलेव्हन्स आणि ओमसाई इलेव्हन्स यांची या ठिकाणी भैरवनाथ इलेव्हन्सची बॅटिंग झालेली आहे आणि ओमसाई इलेव्हन्ससाठी जिंकण्यासाठी 64 धावांची गरज. 36 बॉल 64 धावा. 64 धावा 36 बॉल मध्ये. हे यार पाणी बिणी आणले का कोरड पडायला लागली तोंडाला फार वाटलं काय कधी. विठ्ठलने एक जरी षटकार मारला
हॅलो हॅलो धन्यवाद. हॅलो 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 माय चेक. ओके ओके पुढील चेंडू आणि जोरदार मारला आणि हा षटकार. विठ्ठल शिंदेचा पहिलाच खणखणी असा षटकार. पुन्हा एकदा जर षटकार मारला तर 1001 रुपये बक्षीस. ज्ञानेश्वर गायकवाड यांचे 1001 रुपये आलेला आहे. आणि पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न बीट आणि त्रिफळा बाद. बक्षीस लावलं की बाद होतो फलंदाज. आणि बोरजात 11ची या ठिकाणी वापसी झालेली आहे. लाईट नाही आली. लाईट कुठं आली तेव्हा? नाही नाही सायलेन्स ला विठ्ठलच्या स्वरूपात लागलेला पहिला धक्का, जोरात लागलेला असा झटका. विठ्ठलची जागा घेण्यासाठी गेलेला आहे दीपक सुर्वे. पाहूया दीपक सुर्वे आपल्या संघासाठी काय करतोय. तीन घेतले. तुम्ही इथली बाजू सर निलेशचा पुढली चेंडू सामना करेल दीपक आणि मारण्याचा प्रयत्न बीट परंतु पंचांचा इशारा, व्हाईटचा इशारा. धावसंख्येत भर. पहिलं षटक चालू. साई 11 वर्सेस भैरवनाथ 11. आणि हा पंचांचा इशारा नो बॉल आणि व्हाईट. लागोपाठ 2 व्हाईट टाकलेले आहे निलेशने. धावसंख्येत भर. पाहूया निलेशचा पुढली चेंडू सामना करेल दीपक आणि दीपकने मारलेला परंतु काहीसा असा जोरदार फटका मारता आलेला नाही. निर्धावपतीचा चेंडू. घे ना काकी. जर राहुल घे. खाता खाता बोलता बोलता गाव. निलेशचा पुढली चेंडू सामना करेल दीपक आणि मारण्याच्या प्रयत्नात बीट झालेला दीपक. निर्धाव पद्धतीचा चेंडू. सायलेन्स धावसंख्या जाऊन पोचली 15. किती? एक षटक झाले ना. दोन षटकाच्या समाप्तीनंतर ओम साई 11चा स्कोर झालेला आहे 15 धावा. जिंकण्यासाठी 64 धावांची गरज आहे. ओम साई 11ला अतिशय तुफान अशी फटकेबाजी करावी लागेल. वाघजा 11 आणि सरपंच योद्धा भगवान सुर्वे सामाजिक कार्यकर्ते आणि ज्ञानेश्वर गायकवाड यांनी टॉस उडून घ्यायचा आहे. सरपंच योद्धा वर्सेस वाघजा 11 टॉस उडून घ्यायचा आहे. भरनाथ 11 कडनं बॉलिंग साठी आलेला आहे अविनाश सुर्वे. टॉस उडवा की टॉस उडवता.
सरपंच योद्धाने टॉस जिंकलेला आहे. अविनचा पुढील चेंडू सामना करेल विनायक. पाहूया आपल्या संघासाठी फटकेबाजी करतोय का विनायक. आणि पहिला चेंडू व्हाईटच्या स्वरूपात. धावसंख्येत भर. दुसराही चेंडू व्हाईट. आणि अविनाशनं 2 व्हाईट टाकून ओम साई एलिव्हन्सला 2 धावांची भर दिलेली आहे. पाहूया पुढील चेंडू. दिल ना चॉक देऊन परत हे केले असं चॉक दिला ना. आणि विनायकची जोरदार अशी फटकेबाजी आणि षटकार. चॉक दिला की बुडबुडी आवाज येतो. चॉक काढला आता एकसारखं चालू आहे ते विषय. आणि खऱ्या पद्धतीने आता ओम साई एलिव्हन्सचे फलंदाज तापलेले दिसत आहे. आणि 2 व्हाईट नंतर तिसऱ्या चेंडूवरती विनायकनं खणखणी असा षटकार लावलेला आहे. अविनाशचा पुढील चेंडू आणि पुन्हा एकदा कटवलेला चेंडू. पाहूया चेंडूवरती काय होते. आणि अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. एकाच धावावर समाधान मानावं लागते. पाहूया आता अविनाशचा पुढील चेंडू सामना करेल दीपक. पाहूया दीपक की विनायक सारखा उत्तुंग असा षटकार मारतोय का. आणि पुन्हा एकदा जोरदार फटका. पाहूया फटक्यावरती काय होते. आणि अशा रीतीने चौकार. अतिशय जोरदार अशी चाललेली फटकेबाजी. विनायक आणि दीपक. धावांचा खूप मोठा डोंगर आहे. परंतु क्रिकेट क्षेत्रात काही अशक्य नाहीये. काही अशक्य नाहीये. फलंदाजी अशीच जर फलंदाजी करत राहतील तर 64 धावा अतिशय छोट्या वाटतील. आणि आता या सामन्यात जोरदार अशी रंगत चालू झालेली आहे. अटीतटीचे दोन्ही संघ आहेत. पाहूया पुढील अविनाशचा पुढील चेंडू काय करतोय दीपक. अतिशय जोरदार पद्धतीने असा चाललेला सामना. सामन्याच्या सुरस वाढलेली आहे. आणि एक षटकार आणि एक चौकार आणि व्हाईटचे 2 चेंडू. अशा पद्धतीने जवळजवळ 2 चेंडू जवळजवळ 14 धावा आलेले आहेत. 12 धावा सॉरी 2 चेंडू. एक षटकार एक चौकार आणि व्हाईट. पाहूया अविनाशचा पुढील चेंडू सामना करेल दीपक. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न. परंतु यष्टीरक्षकांनी झेल बाद झालेला आहे. दीपक दीपकची जागा घेण्यासाठी चाललेला आहे प्रदीप सुर्वे. हे पाठीमागे रोडवर ज्यांनी गाड्या लावलेल्या असतील त्यांनी आपल्या गाड्या पलीकडे लावायचे. साईडला लावायचे. जरा गाड्या जायला या ठिकाणी ट्रॅफिक होते. अविनाशचा पुढील चेंडू सामना करेल प्रदीप. मारण्याच्या प्रयत्नात बीट झालेला निर्धाव पद्धतीचा असा चेंडू. 28 रन झालेले. धावसंख्या जाऊन पोचले 28. अजूनही जिंकण्यासाठी खूप धावांची गरज आहे. आणि पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नात बीट झालेला प्रदीप. 3 षटकानंतर संघाची धावसंख्या 28. बॉल 34 असतील.
34 नाही 36. 18 बॉल 36. 18 बॉल्स मध्ये 36 धावांची गरज जिंकण्यासाठी ओम साई इलेव्हन्सला. 18 चेंडू 36 धावा. अशक्य असं काहीच नाहीये. जर हे दोन जर फलंदाज खेळले तर या 36 धावा 12 चेंडू सुद्धा होऊ शकतात. हे बा सरपंच योद्ध्यानं टॉस जिंकून पहिली क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. पुढील चेंडू पाहावा काय होता आणि व्हाईटचा इशारा पंचांचा. धाव संख्येत भर. 18 चेंडू 37 धावा. 35 धावा. 18 चेंडू 35 धावा. पाहावा पुढील चेंडू आणि सुंदर असा कटवलेला चेंडू. या धावावरती एकच धाव. आता या चेंडूवर एक धाव. पाहूया सागरचा बॉलिंग स्मार करतोय. सागर शिंदे सामना करेल प्रदीप. पाहूया प्रदीप काय करतोय आणि मारण्याचा प्रयत्न बीट झालेला. वारंवार बीट होत आहे प्रदीप. सागरचा पुढील चेंडू काय करतोय प्रदीप. जिंकण्यासाठी खूप अशी धावांची गरज आहे ओम साई इलेव्हन्सला आणि पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण. हॅलो पुढील चेंडू काय होते आणि मारण्याचा प्रयत्न त्रिफळा उडवलेला आहे सागर शिंदेने. एकचा अतिशय सुंदर अशी गोलंदाजी सागरची म्हणायला लागेल आणि भरनाथ इलेव्हन्सने असं सायम इलेव्हन्सला असं जखडून ठेवल्यासारखं वाटतंय. मारण्याचा प्रयत्न केला फलंदाजाने. या ठिकाणी विकेट पडत आहे. किती रन झाले. चौथं षटक चालू. धाव संख्या झालेली आहे 32. एकची जागा घेण्यासाठी गेलेला आहे तो. बावडेचं नाव काय रे. सुजित गायकवाड. पाहूया सुजित गायकवाड आपल्या संघासाठी काय करतोय. अशक्य असं काही नाही. एका षटकात जर 1-2 षटकर जर लगावले तर धाव संख्या वाढेल. पाहूया सागरचा पुढील चेंडू सामना करेल तो गायकवाड. फुलटॉस चेंडू आणि तिरफा बाद आणि पंचांचा विकेट दिलेली आहे. आणि साई इलेव्हन्सला लागोपाठ लागलेला दुसरा झटका. सागरची अशी सुरेख अशी गोलंदाजी. यानंतर होणारा सामना सरपंच योद्धा वर्सेस वाघजा इलेव्हन्स. दोन्ही संघांनी तयारीत राहायचे. टॉस जिंकून सरपंच योद्धा यांनी क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. विक्रम सुरे यांचं आगमन. गायकवाडची जागा घेण्यासाठी गेलेला आहे. चेतन सुर्वे. अतिशय सुंदर अशी केलेली गोलंदाजी सागर शिंदे. लागोपाठ 2 विकेट्स घेतलेले आहे. पाहूया हॅट्रिक चान्स आहे. हॅट्रिक घेतोय का. हॅट्रिक साठी या ठिकाणी बक्षीस सुद्धा आहे आणि व्हाईटचा इशारा. धाव संख्येत भर. गारमाळा एकाच पिच वरती खेळलेले दोन्ही फलंदाज आहेत सागर आणि चेतन.
थोडस काय सरप्राईज येतो का वाईट टाकून चेतनला सागर. पाहूया सागरचा पुढली चेंडू चेतन आणि या ठिकाणी मारेला उत्कुंज असा फटका. पाहूया काय होतं आणि डिक्लेअर दोन धावांचा इशारा पंचांचा. धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोचली ती 35 धावा. ऑब्जेक्शन आम्ही कसं सांगू तुम्ही सांगायचं जाऊ इथं म्हणजे कॉमेंट्रीवाले आणते नाही मग बोलायचं काम कर. बारा बॉल 12 बॉल किती आहेत बघ की. 35 झाले आता. 64 शेवटचे 2 षटक बाकी. मायनस करा की 64 मध्ये 35 मायनस करा. अरे किती 29 धावांची गरज आहे. 29 बॉल 12 बॉल 29 धावांची गरज. सामाजिक कार्यकर्ते विलासभाऊ उंबळे यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचे सहर्ष स्वागत. निलेशचा पुढील चेंडू आणि उत्कृष्ट असा मारेला फटका. पाहूया काय होते आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट सागरची झालेली आहे. विकेट्स अशा पद्धतीने ओम साई इलेव्हन्सला या ठिकाणी धक्क्यावर धक्के लागत आहे. धक्क्यातून काही साई इलेव्हन्स सावरत नाहीये. लागोपाठ प्रत्येक ओव्हर्स मध्ये एक तरी झटका लागलेला आहे. गावचे सामाजिक कार्यकर्ते अनिल घाटे यांचं या ठिकाणी सहर्ष असं स्वागत. तसेच गावडोराचे विद्यमान उपसरपंच शामरावजी गायकवाड यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचंही GPL गावडोराचे जे त्यांनी सहर्ष असं स्वागत. किसन आप्पा सुरू यांनी जर षटकार मारला तर अमित साप्ते यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सामाजिक कार्यकर्ते सर्वांचे मार्गदर्शन करणारे असे विलासभाऊ उंबळे यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचंही गावडोरा GPL पर्व प्रथम यांच्या वतीने सहर्ष असं स्वागत. निलेशचा पुढील चेंडू आणि मारण्या जोरदार असा मारला परंतु एकाच धावेवरती समाधान. आणि आता फलंदाजीसाठी आहे सख्खे भाव खेळत आहे. पाहूया आपल्या संघाला विजय मिळवून देतात काय जोडी प्रदीप आणि कृष्णाप्पा. दोन्ही बंधू आता फलंदाजी करत आहेत. 6 मारल्यावर 500 रुपयांचं पारितोषिक आणि मारण्याच्या प्रयत्नात बीट झालेला आहे. निर्धापतींचा चेंडू हे पा पुढे जे थांबलेले आहेत साहिल यांचे फलंदाज यांनी थोडं साईडला व्हायचंय. गणेश भाऊ सुरू आहे जरा साईडला पाठीमाग दिसत नाही. या ठिकाणी वाईटचा इशारा. धावसंख्येत भर. निलेशचा पुढील चेंडू आणि कृष्णाप्पाने मारलेला असा जोरदार फटका. पाहूया किती धावा निघतायत. एक धावेचा एक धाव पूर्ण दुसऱ्या प्रयत्न आणि रन बाद. विकेट विकेट किती झाले. इष्टा बाद झालेला आहे. कृष्णाप्पाने आपली हाताने विकेट दिलेली आहे. आपल्याला जर तुम्हीच घ्या त्यांच्याकडून आता मी नाही मागत. गणेश सुर्वे फलंदाजीसाठी गेलेला आहे गणेश भाऊ सुर्वे. किती झाले धाव संख्या झालेली 39. 25 असतील. 25 35
5व्या षटकातले काही चेंडू बाकी आहेत. जिंकण्यासाठी ओम साई इलेव्हन्सला 25 धावांची गरज. आणि फुलटॉच आणि जोरदार असा मारलेला फटका. किती धावा निघतात? 1 धाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न नाही. धाव संख्येत भर. लोणकर सर आलेले आहेत. मॅच पाहण्यासाठी आपल्या जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक लोणकर सर यांचं या ठिकाणी आगमन झाले. कमिटीच्या वतीने त्यांचे सरचे असं स्वागत. निलेशचा पुढली चेंडू आणि मारण्याच्या प्रयत्नात पुन्हा एकदा बीट. निर्धाव पद्धतीचा चेंडू. 5वं षटक संपलेलं आहे. 6 चेंडू आणि 25 ना 6 चेंडू 25 धावांची गरज. चार जर षटकार मारले तर सामना विजय होऊ शकतो. ओम साई इलेव्हन्स लागोपाठ 6 षटकार मारावे लागतील. उद्या येणार आहे. उद्या कॅन्सल झाले ना. बरे झाले. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. ओम साई इलेव्हन्स. पाहूया पहिला चेंडू. संदीप सुर्वे सामना करेल तो प्रदीप सुर्वे. पाहूया 6 चेंडू आणि 25 धावा. आणि पहिल्या चेंडूवर मारण्याच्या प्रयत्नात त्रिफळा बाद. आणि विकेट्स वरती विकेट्स. दोस्तांनी केला दोस्ताचा घात. चेंडू निवडले त्रिफळा. आणि पार्टनरशिप अशी ओम साई इलेव्हन्स कडनं थोडी सुद्धा अशी पार्टनरशिप झालेली नाहीये. त्यामुळे 5 चेंडू 25 धावा. 5 चेंडू 25 धावांची गरज. पुढील चेंडू आणि जोरदार मारलेला आणि पाहूया आणि हा षटकार. अशाच पद्धतीने जर षटकार जर लावले तर सामना अजूनही काही होऊ शकतं. चंदूदादांनी इकडे हसत आहेत आणि ते सांगत आहेत असेच जर लागोपाठ 2-3 जर षटकार अजून पडले तर विजय हा निश्चित आहे. हे पहा तिथे कंपाऊंडच्या भिंतीवर कोण बसले त्यांनी चेंडू आणून घ्यायचं. बॉल आलेला आहे. तोच बॉल घ्या परत. चला आता सामना जरा रंगत आलेला आहे. पाहूया 4 चेंडू आणि 21 धावा. 4 चेंडू 21 धावा. 21 किती रे? 26 थांबा. सॉरी 4 चेंडू 19 धावा. 25 होते ना. पुन्हा एकदा आणि मारण्याचा प्रयत्न बीट झालेला. काही चेंडू असं समजलं नाही. वाऱ्यासारखा असा चेंडू गेलेला निघून. आता जर 3 बॉलवर 3 षटकार जर मारले पुढील चेंडू आणि हा निर्धाव पद्धतीचा चेंडू. अरे शेवट आता सांगितलं तर काय फरक पडते. घाबरत नाही सांगायला लागते नंतर जिंकण्यासाठी. 2 चेंडू आणि 19 धावा. आणि संदीपचा पुढील चेंडू आणि पंचांचा वाईटचा इशारा. 2 चेंडू 18 धावांची गरज ओम साई इलेव्हन्सला. पाहूया आणि धावेचा प्रयत्न आणि 1 धाव पूर्ण. आणि जवळजवळ हा सामना भैरवनाथ इलेव्हन्स कडे झुकलेला आहे. 1 चेंडू राहिलेला आहे बाकी. 1 चेंडू आणि 17 धावा.
आणि हा जोरदार मारलेला फटका आणि हा बाउंड्रीच्या दिशेने पंचांचा चौकारचा इशारा आणि या ठिकाणी अशा पद्धतीने भैरवनाथ एलएनसी पहिला विजयी सलामी झालेली आहे. चला सरपंच योद्धा यांनी आपल्याला ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. विजय झालेला आहे. मॅन ऑफ द मॅच हा एक संपला तरी तास लागला. 1 तास लागतो. या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच निलेश शिरू यांना द्यायचंय. ओरिएंटल एज्युकेशनचे मालक मोडक सर यांनी मॅन ऑफ द मॅच द्यायचंय. मॅन ऑफ द मॅच कुठली ट्रॉफी कुठली 1 मिनिट हीच आहे ना. निलेश सुर्वे हो या सर सर निलेश इथे